नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा संघटनेनं सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटवलेल्या आहेत. बारामतीत एका सीआरपीएफ जवानाला बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. दुचाकीवरून ट्रिपल सीट का आलात अशी विचारणा करत अशोक इंगवले या जवानाला पोलिसांनी खोलीत डांबून मारहाण केली आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केलेली आहे. या घटनेमुळे बारामती तालुका पोलीस ठाण्यात युवकांनी गर्दी केली आहे. दरम्यान याबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून वस्तुस्थितीनुसार कारवाई करू असं पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी म्हटलंय. पोलीस स्टेशनमध्ये आल्याबरोबर यांनी आरेरावची भाषा केली. आरेरावची भाषा करताना प्रथम नितीन लोखंडे कॉन्स्टेबल यांनी आमच्यावरती आरेरावची भाषा केली. मी वर्दी वाचताना आम्ही त्यांना रिक्वेस्ट सांगत होतो की आम्ही दोघं सुद्धा भारतीय जवान आहे, आम्हाला फक्त तुमचा रिस्पेक्ट द्या, आम्ही कशासाठी आलो हा आमचा पहिल्यांदा ऐकून घ्या. तर कोणतीही न गोष्टी ऐकल्यामुळे आरेरावच्या भाषा केल्यामुळे मी मोबाईल माझा काढला आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग चालू केलं. तर माझा मोबाईल पूर्ण त्यांनी याच्यामध्ये 20 मिनिटाचं रेकॉर्डिंग होतं. जर पूर्ण कार्यक्रम चालू होईपर्यंत रेकॉर्डिंग मोबाईल तोडण्यात आला. तर ज्या खोलीमध्ये कॅमेरा नाही या खोलीमध्ये मला स्टाफनं 3 स्टारपासून ते कॉन्स्टेबलपर्यंत त्यांनी मला मारहाण केली. आम्ही मला पहिल्यांदा प्रथम त्यांनी एवढी मारहाण केली. माझी वर्दी, माझ्या गळ्यात असलेली तुळशीची माळ, माझ्या सगळ्या गोष्टी त्यांनी तोडल्या. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी मारहाण केल्यानंतर त्यांनी बेडी घातण्यात आल्या. त्यांनी साधारण 1-1.5 तास माझ्या हातामध्ये बेडी घातली. मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की माझ्या बेडीचा त्रास होतोय तर तुम्ही फक्त त्याला ढिलं करा किंवा एका हाताची काढून ह्याच्यात लॉकअपला ठेवा. तर त्यांनी ते सुद्धा न ऐकता माझी पूर्ण हाताची बोटं सुजलेले आहेत, पूर्ण कपडे ह्याच्यामध्ये मला मारण्याचा प्रयत्न केला. वर्दी फाडली, टोपीवरती पाय सगळं आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने त्यांच्या शरीरावर वन उमटलेले आहेत. आपण पाठण देखील आपण हे करून बघू. अशा पद्धतीने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केलेला आहे आणि त्यांची वर्दी देखील आमच्याकडे तशी काही तक्रार दिली नाही. काय असेल तर सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व आहेत, त्या अनुषंगाने योग्य कारवाई करू. त्यांचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये नेऊन मला त्याने काही सांगितलं नाही. बरेच आले होते, ते स्वतः त्यांना मी सांगितलं काय असेल तुम्ही द्या अर्ज, तक्रार, आपण योग्य कारवाई करू. परंतु जे काय आहे ते सत्य निश्चित बाहेर येईल. लोखंडेंचं नाव घेतलं होतं आणि 2 स्टार होते म्हणले, त्यांनी सुद्धा आम्हाला सत्य सगळं सीसीटीव्ही मध्ये आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, कुठलंही सत्य लपवलं जाणार नाही, ऑलरेडी सगळं आहे. अजित पवारांनी या घटनेवरून पोलिसांचा समाचार घेतलेला आहे. वर्दीतल्या सीआरपीएफच्या जवानाला आपल्याच बारामतीच्या पोलीस स्टेशनला 10-15 पोलिसांनी पकडून बेदम त्याला मारहाण केली आणि बारामतीच्या ह्या कृत्यावर तिथले नागरिक अक्षरशः निषेध करतायत. काही लोकांना, तरुणांना कळल्यावर ते तिथं गेले, मग त्या जवानाला सोडलं. म्हणजे जे जवान आपलं रक्षण करतायत त्या जवानाला पोलीस बेदम मारहाण करतायत. काय चाललंय कायदा सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा. जर त्या बातमीमध्ये तथ्य असेल तर मी पण जाहीरपणे त्या पोलिसांचा निषेध करतो.